हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आपण मागे सांगितलं होतं की राज्यामध्ये 26, 27, 28 तारखेला राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मध्ये पडणार आहे हे असा अंदाज दिला होता। पण आता परत शेतकऱ्याला सांगतो म्हणजे हे अवकाळीचं संकट कधीपर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज आहे 28 फेब्रुवारी, उद्या 29 आणि परवा 1 मार्च आणि 2 मार्च। तर राज्यामध्ये आणखीन 2 मार्च पर्यंत अवकाळीचं संकट राहणार आहे। सर्वदूर पडणार नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदर परिस्थिती बघितली तर म्हणजे 2 मार्च पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तुरळक ठिकाणी अवकाळीचं संकट राहणार आहे। त्याच्यानंतर राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता 1 आणि 2 मार्चला अवकाळीचं संकट राहणार आहे। सर्वदूर पडणार नाही। नंदुरबार, धुळे, जळगाव त्या भागामध्ये पाऊस पडेल, पण थोडा निपाड, नाशिकच्या भागाकडे थोडा पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खूप काही जास्त नाही म्हणून काही चिंता करण्याची गरज नाही। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे आता 29 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 2 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे। तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। सर्वजण नाही, त्याच्यामुळे काही चिंता घाबरायचं कारण नाही। खूप काही मोठा पाऊस पडणार नाही। जरी पाऊस आला तरी उगा 4-2 थेंब येतील। काही ठिकाणी उगा सडा टाकल्यासारखा पाऊस पडेल, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। पण राज्यामध्ये 3 मार्च पासून म्हणजे 3 मार्च 2024 पासून राज्यातलं हवामान कोरडं राहणार आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यात काय व्हायला की उन्हाळा लागत असताना राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होत असतात। तर सर्व शेतकऱ्यांनी आता ज्यांचा गहू काढायचा राहिला असेल, ज्यांचा हरभरा काढायचा राहिला असेल, त्यांनी काय करायचं, 14 तारखेच्या आत तुम्ही तुमचा हरभरा गहू काढून घ्यावा। कारण की 15 मार्च, 16 मार्च, 17 मार्च, 18 आणि 19 दरम्यान राज्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे। ठिकठिकाणी भागबंद पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हा पाऊस तसं तर वातावरण तसं तर 26 तारखेपर्यंत असं अधूनमधून येत राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, दरवर्षी सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, सगळ्याला माहित आहे की आपलं हरभरा गहू कधी येतं, होळीच्या टायमाला येतात। दरवर्षी नित्यनेमाप्रमाणे समजा की होळीच्या नंतर 2 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये एक ढगाळ वातावरण राहताना पाऊस येतो। हे ठरलेलं गणित आहे। त्याच्यानंतर होळीपासून कम्प्लीट 15 दिवसाला म्हणजे कम्प्लीट 21-22ला देखील पाऊस येतो आणि हे देखील लक्षात येतं। त्याच्यानंतर तिथून 15 दिवसाला म्हणजे 5-6 एप्रिलला परत एकदा वातावरणात बदल होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच हा अंदाज लक्षात घ्यायचा 15 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत राज्यात भागबंद पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या गावाची काळजी घ्या आणि हरभऱ्याची देखील काळजी घ्यावी।